नमस्कार. मी संतोष पुजारी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी. मी 18/5/2023ला पदभार स्वीकारला. मला आमचे नेते माननीय अनिल भाऊ बाबर, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, माननीय तानाजीराव पाटील अध्यक्ष, जयदीपभैया भोसले, लक्ष्मण सरगर यांनी मला ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दिला. मी 18/5/2023ला ज्या दिवशी या खुर्चीवर बसलो त्या दिवशी मी असा संकल्प केला होता की आपली बाजार समिती ही महाराष्ट्रात अव्वल कशी येईल त्या दृष्टीनं माझं कामकाज करायचं असं ध्येय होतं. त्या पद्धतीने माझं कामही चालू आहे. मी आल्यानंतर, सत्तेवर आल्यानंतर, पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम काय अडचणी आणि काय उपाययोजना कराव्या लागतात ह्यासाठी थोडा वेळ घालवला. सुरुवात जरा कठीण परिस्थितीतून गेली. सुरुवातीला काय अडचणी आल्या की बाजारात जरा गैरसोय होत होती. दुसरी गोष्ट, मार्केट कमिटीच्या बाहेर जरा पोलिसांचा, ट्रॅफिकवाल्यांचा त्रास होत होता. तर तो त्रास कमी करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही प्रयत्न केला. तो त्रास कमी करण्यासाठी आम्ही ट्रॅफिकवाल्याची तक्रार आम्ही PI भैर साहेबांना सांगितली की बाबा असं असं आपली बाजार समिती ही चांगल्या दृष्टीनं काम करत आहे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे, तर त्या कामकाजाला अडथळा येतोय. बाहेरची लोक आपल्याला शेतमाल, शेळी मेंढी असे जनावरे बरेच घेऊन येतात. तर ह्या लोकांकडून डमडमवाले, पिकअपवाले यांच्याकडून जो पैसे ट्रॅफिकवाले घेतात त्यावर बंदी घातली पाहिजे. त्यासाठी आम्ही अर्ज केला आणि वेळेवर आमचं संचालक मंडळ आम्ही जाऊन त्यांना सांगितलं की बाबा हे असं थांबलं तरच आपली बाजार समिती सक्षम होणार आहे आणि बाहेरचे लोक त्रास नसल्याने आपल्याकडे वाढ होणार आहे. तर ही आम्ही जाऊन भैर साहेबाला सांगितल्यानंतर भैर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की असं इथून पुढे होणार नाही. जसं तुम्ही शेतकऱ्याच आहे तसं आम्हीही शेतकरी आहे. आम्ही आमच्या कॉन्स्टेबलला सांगतो की बाबा इथून पुढे त्यांना त्रास देऊ नका, दुसरं काय असेल तरी आम्ही सहकार्य करू. त्या पद्धतीने पहिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याप्रमाणे पहिलं ट्रॅफिकवाले बंद केली. गेटच्या बाहेर पूर्वी लोकांनी, शेतकऱ्यांनी बघितलं असेल की आमच्या आधी येणारी लोक त्रस्त होती, त्रास होता त्यांना, तो बंद झाला. त्यानंतर आम्ही दुसरा उपाययोजना केली की मार्केटमध्ये शिस्त लावायची. शिस्त लावताना पहिल्यांदा वाहनाचं नियोजन केलं. वाहनं एका रेषेत घेतली जेणेकरून आत शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना वेगळं निवांत फिरता यावं, दिसावं, असं करता येईल म्हणून वाहनाचं नियोजन केलं. पार्किंगची सुविधा केली. एक आम्ही 4 आठवडं म्हणजे 4 शनिवार असे केले की शुक्रवारचं आकायचो आणि 4 माणसं 5 वाजता ठेवायचो की जेणेकरून सिटी मारून गाडी एका लाईनीत लावायचं. पहिला थोडा त्रास झाला, पुन्हा हळूहळू जे नियोजन व्यवस्थित लागलं. गाडी मालकानं, ड्रायव्हरनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. त्या पद्धतीनं आज रोजी जर बघितलं तुम्हाला तर एका रेषेत वाहनं दिसतील. ह्याचा फायदा एक झाला की आत काय चाललंय हे सगळं दिसायला लागलं. दुसरं केलं, आम्हाला एखाद्या व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना सूचना करायचं तर आम्ही माईक सिस्टीम ठेवले जेणेकरून 5-6 वाजता आमचं कायम कर्मचारी किंवा खाजगी कर्मचारी लोकांना सूचना करतात की पाकिट मारापासून सावध राहा किंवा चोरीपासून, गाड्याला किल्ली करा. ती सगळी आम्ही सोय केली. ही करत असताना त्यातून पण 1-2 गाड्या चोरीला गेल्या मार्केट कमिटीच्या आवारातून. ह्याला पर्याय काय? तर त्यासाठी आम्ही संचालक मंडळ आम्ही सगळे एकत्र बसलो. त्यांना सांगितलं आपण CCTVची आपल्याला अजून गरज आहे. CCTV आपण वाढवूया. तर CCTV वाढवले मी. आता CCTV 16 करायला आहे. तर आपल्यातून कुठल्याही प्रकारची चोरी ही होत नाही. अनावधानानं CCTVच्या कक्षे बाहेर गेलं तर एखादी झाली तरी बी आम्ही त्याचं सूक्ष्म लक्ष लावतोय. दुसरी गोष्ट, कुठल्या व्यापाऱ्याचे भांडणं होत नाहीत. जर का वादावादी झाली तर आपण प्रत्यक्ष त्या स्थळावर जाऊन, घटनास्थळी जाऊन बघतोय की काय प्रकार काय आहे, तर त्यांना आम्ही समज देतोय.
जर का तुम्ही चुकीचं या बाजारात जर करत असाल तर तुम्हाला आम्ही इथून न येण्याची व्यवस्था करतोय. म्हणजे त्यांना आपण पत्र काढतोय की तुम्ही ह्या मार्केटच्या आवारात येणार नाही, असं बंदीच घालतोय थोडक्यात. ही केलं. नंतर आम्हाला असं जाणवलं की शेतकरी सकाळ सकाळ पहाटे 4 वाजल्यापासून आपल्या बाजारात येतोय. प्यायची पाण्याची सोय लागते. लोक बाहेरनं 20-20 रुपये बाटल्या आणतात. आपल्याकडे येणारे सर्व गोरगरिबातनं सर्व लोक आहेत. पण त्या लोकांना पाण्याची मोफत सोय केली आपण. पाण्याची सोय केली, फिल्टरचं प्लांट बसवलं आपण. फिल्टरचं प्लांट आणि येणाऱ्या शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना मोफत पाणी दिलं. नंतर आतल्या आडतीवाल्यांना ह्यांना सुद्धा आपण जारचं पाणी मोफत देतोय. जेणेकरून आपल्यात आत येणारा माणूस आपला आहे, ह्या दृष्टीनं आपलं काम चालू आहे. हे नियोजन करत करत शेळी मेंढी वाढावी ह्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्यासाठी आपण कृषी प्रदर्शन घेतोय. प्रदर्शन कार्तिक यात्रा ह्या त्या यात्रेत आता आपण पहिलं बक्षीस ठेवत होतो. आता आपण जरा बक्षिसात वाढ केली. वाढ करताना आपण मेंढ्याच्या कळपाला एक गाडी ठेवली आणि बकऱ्याला एक बुलेट ठेवली आणि इतर बक्षिसे मोठ्या चांगल्या प्रमाणे देतोय. काय मार्केट कमिटीच्या माध्यमातून आणि काय देणगीदार यांच्या माध्यमातून असं देण्याचा प्रयत्न करतोय. जेणेकरून आमच्या बी जास्त हे नसावं, आम्हाला बी खर्चाला मर्यादा आहे. तर जेवढं आम्हाला सहकार्य करता येईल तेवढं शेळी मेंढीवाल्यांना बी केले. आता राहिला प्रश्न गुरं बैल यांचा, तर आपला बाजार खरसुंडी आणि करगणी ही 2 ठिकाणी बाजार भरतो. ह्या ठिकाणी सुद्धा आमचं नियंत्रण असते. त्या लोकांना पाण्याची सोय जनावराला आणि CCTV आणि दुसरी गोष्ट CCTV मध्ये सुद्धा आपल्या क्षेत्रात म्हणजे आपला बाजार जे भरतोय ते आपल्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा जुगार, मटका, काळं पांढरं तिरोट असं काय खेळू नये ह्याची खबरदारी आमची मार्केट कमिटी घेते, तेथील ग्रामपंचायत घेते. सर्व लक्ष देऊन काम करत असतात. तर हे करत करत आता आपण बाजार समिती वाढवायच्या दृष्टीनं मी ज्यावेळेस 2023 आलो तर त्यावेळेस मार्केट कमिटी विभागात 2023-24 विभागात मार्केट कमिटी 4थी होती आणि राज्यात 41 होता. नंतर आपण 24-25 आपण मार्केट कमिटी विभागात पहिली आली आणि राज्यात 22वा आला. तर ही काम करत असताना ही खर्चावर नियंत्रण महत्वाचं आहे. सगळ्यात ऑडिट महत्वाचं आहे. खर्च आणि ऑडिट तुमची वाढ कशी उत्पन्न वाढेल त्या पद्धतीने चालू आहे. मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस ब वर्ग होता, मी आल्यानंतर अ वर्ग झाला. अ वर्ग हा 1 कोटीच्या वर गेले होते. आता आपलं उत्पन्न वर्षाला जवळपास 2 ते 2.5 कोटीकडे गेले. त्यामुळे आपलं चांगल्या प्रकारे चालू आहे. तर आता ही आपली मार्केट कमिटी अजून सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना अजून करायला लागत होत्या. काय आता आपण वजन काटा, तर आपला डाळिंब आता एक दिवस डाळिंब आपलं 250 टनाच्या वर गेलं. तर डाळिंब घेतल्यानंतर व्यापाऱ्यांना गैरसोय व्हायला लागली. आपल्या आवारातील वजन बाहेरच्या काट्यावर, खाजगी काट्यावर जातात, वजन करतात. तर हा पारदर्शकपणा आणण्यासाठी बाहेरच्या काट्याचा आपण काय सांगू शकत नाही, पण आपला काटा हा पारदर्शक असतो. बाजार समितीचा काटा हा पारदर्शक, बाजार समितीचा पंप हा पारदर्शक, लोकांचा विश्वास असतो. त्यामुळं हा काटा आपल्या आवारात असावा यासाठी आपण 80 टनी काटा आटपाडीत एक बसवला. आता मंजूर झालाय. 80 टन काटा आटपाडीमध्ये 80 टन आणि डिगंजीत 80 टन आणि व्यापारी संकुल जे आहे 39 गाळं त्याच्यासमोर असं पावसाळ्यात चिखल होत होता. त्यासाठी आपण पेविंग ब्लॉक आणि गटर ह्यासाठी 1,15,00,000 मंजूर केलं आणि व्यापारीची संख्या वाढायला लागली. त्यामुळं 2 पॅक हाऊस आपण बांधलेत आपल्या काळात, तर ती सुद्धा कमी पडायला लागली. म्हणून आपण 3रं मंजूर केलं. तर 3रं ती सुद्धा आपलं मंजूर आहे आता. आणि 3रं आणि छोटी 2 अजून म्हणजे आडतीवालीच्या पाठीमागं अशी 2 मंजूर केली. असं एकूण जवळपास 2 कोटीची कामं मंजूर आहेत आता सध्या. तर महत्वाचं एक दिगंची बाजारपेठ म्हणजे आटपाडीची राजधानी असल्यागत आहे. दिगंची बाजारपेठ बरंच काय चालतंय.
आटपाडी तालुक्यातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणलं तर डिगंची होते. डिगंचीत भुसार माल चांगल्या प्रकारे चालते, ऊसाचं पीक चांगले येते. तर तेथील लोक वजन करण्यासाठी राजेवाडी कारखान्याकडे जातात. राजेवाडी कारखाना डिगंची पासून जवळपास 15 ते 18 किलोमीटर आहे. तर तो त्यांचा खर्च जाण्या येण्याचा वाचणार आणि आपला वजन काटा ही पारदर्शक असल्यामुळे मका, ऊस आणि इतर पिकं जी काय असेल ते आपल्या ह्याच्या शेतकऱ्यांची सोय होण्यासाठी आपण हे पाऊल उचललं आहे. त्याचप्रमाणे आपण मका, तूर, हरभरा, गहू ह्यासाठी वेअर हाऊस एक आपण पूर्ण केले. ते पण आपलं एक थोड्या दिवसात उद्घाटन होईल. ते पूर्ण काम झाले. 1000 मेट्रिक टनाचं वेअर हाऊस आपण बांधले. ते वेअर हाऊस पणन आणि बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बांधण्यात आलेलं आहे. त्यांना बऱ्यापैकी आमचं घुले साहेब यांनी बी सहकार्य केले. तर हे वेअर हाऊस बांधण्याचं कारण आपला आता मका दर मध्ये कमी झालता 1600-1700. तर ही मका आपल्या शेतकऱ्यांना कोणी बी आपलं कमी पैशात घेणार, त्यासाठी आपण वेअर हाऊस बांधले. ती मका शेतकरी त्या वेअर हाऊसला ठेवणार, त्यांची सोय केली. आणि त्यांचं बी जो शेतकरी तिथं माल ठेवेल त्यांना बी थोड्या प्रमाणात पैसे, म्हणजे असं जादा हे नाही त्यांचं जे. आणि दुसरी एक गोष्ट, जो शेतकरी आपल्याकडे माल ठेवेल त्यांना आपण धान्य तारण कर्ज बी देतोय. समजा त्यांना पैसे गरज असेल तर पैसे बी आपण देतोय. मालाच्या 70% आपण पैसे देणार. म्हणजे हमी भाव जर 1824 असेल, 2400च्या 70% आपण रक्कम त्यांना देतोय. तर ही सोय आपण पहिली नव्हती, आता शेतकऱ्यासाठी ही बी सोय केली. आता दुसरी गोष्ट, आपण एक लॅब उभा करतोय डाळिंबाला. आता पान, देठ, खोड, फायटो सॅनिटरी लॅब, एक कोटीची लॅब आपली थोड्या दिवसात मंजूर होते. हे झाले जवळपास, काही करार राहिल्यामुळे राहिले. ती सुद्धा आपल्याकडे इथं आटपाड्या बाजारात होणार आहे. त्यानंतर व्यापारी संकुल अजून एक 9 गाड्याचं आपलं मंजुरीला आहे, तर ती मंजूर होणार. त्याची जवळपास किंमत 3,09,00,000 अशी किंमत आहे. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन, ते पण 1,65,00,000 आसपास शेतकरी भवन बांधतोय आपण. पहिलं शेतकरी भवन आहे, पण आता आपण नव्यानं उभा करतोय. तर ही सगळं काम करत असताना आपल्याला आनंद होतोय की आपण 3 वर्षात एवढं करू शकलोय. अजून माझ्याकडे 2 वर्ष आहेत. मला जर सर्वांनी, शेतकऱ्यानं, व्यापाऱ्यानं, संचालकांनी, नेत्यांनी साथ दिली तर हीच बाजार समिती मी महाराष्ट्रात पहिली आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि पहिली आणणार हा शब्द मी नेत्याला सुद्धा दिला आहे. आणि येण्यास काही अडचण नाही. फक्त हाही तक्रारी न करता एक नंबरला आपली महाराष्ट्रात 1 नंबरला बाजार समिती जाणार. आता रँकिंग एप्रिलला होईल. मागल्या वर्षी आपण 22 होतो, ह्या वर्षी आपण पहिला 10 ते 15 मध्ये येईल अशी मला खात्री आहे. अजून काय असेल तरी बी आपण जेवढं काय करण्याचा प्रयत्न आहे तेवढा करतोय. सर्वांनी आपल्याला सहकार्य केलंय, सर्वांची मदत आहे. सर्वांच्या सहकार्यानं जी बाजार समिती चांगल्या प्रकारे चालू आहे. यात कायम कर्मचाऱ्यांचा बी तेवढाच सहभाग आहे. यात पंपाचा विषय, पंपाला आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे महिन्याला 2 ते 3 लाखापर्यंत प्रॉफिट आहे. यात राहुल गायकवाडनं बी चांगल्या प्रकारे लक्ष देऊन तिथे बी थोडा बदल केला. आता तिथं बी कॅनोपी आपल्याला कॅनोपीचं बी काम झाले. कॅनोपी पहिलं नव्हतं, कारण जे कामगार आहेत उन्हाळ्यात उन्हाळा लागायचं आणि पावसाळ्यात पाऊस लागायचा, त्यामुळे विक्री करताना बी जरा त्रास होत होता. पण आता कॅनोपीची बी सोय झाली. कॅनोपी तयार झाल्या तर मागल्या महिन्यात. त्यामुळे चांगल्या प्रकारे मार्केट कमिटी चालू आहे. सर्वांचा आशीर्वाद, सर्वांचं प्रेम असंच राहावं ही सर्वांना, तालुक्यातील जनतेला. तुम्ही जी मला ह्या खुर्ची बसवलंय, ह्या खुर्चीचा मी दुरुपयोग करणार नाही. चांगल्या प्रकारे काम करून दावणार. तालुका हा महाराष्ट्रात अव्वल स्थानी घेऊन जाणार
ही माझी मी खात्री देतो तुम्हाला आणि त्या पद्धतीने काम करणार. तुमचं प्रेम असंच राहो हीच विनंती. नमस्कार.